जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धुळे येथील ज्येष्ठ विधी तज्ञ निर्मल कुमार सूर्यवंशी यांचे रविवारी दुपारी 2:45 वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले। दरम्यान सोमवारी सकाळी 10 वाजेला गिंदोडी हायस्कूलच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। निर्मल कुमार दयाराम सूर्यवंशी यांचा जन्म 29 ऑक्टोबर 1949 रोजी झाला। गेल्या 40 वर्षांपासून त्यांनी वकिली चालवली होती। दिवाणी, फौजदारी, कामगार, औद्योगिक, सहकार न्यायालय आणि घटनापीठाचे खटले, जनहित याचिका, धर्मदाय संस्थाशी निगडीत खटले यासोबतच सुमारे 5000 पेक्षा अधिक आदिवासी कुटुंबियांना विनामूल्य जमिनी मिळवून देणे आदी कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते। दरम्यान आज त्यांच्या पार्थिवावर शहरातील गिंदोडी हायस्कूलच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी शहरातील विघ्नहर्ता कॉलनीतील निवासस्थानापासून अंत्ययात्रा सुरुवात झाली। अंत्यसंस्काराप्रसंगी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विधितज्ञ ॲडव्होकेट एन डी सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहिली। स्वर्गीय ॲडव्होकेट एन डी सूर्यवंशी यांना मीडिया लाईव्ह तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। दलित, आदिवासी, कष्टकरी, शोषित महिला ह्या सगळ्यांचा आधारवड असलेले एन डी नाना आज आपल्या सगळ्यांच्या मधून निघून गेले। एन डी नानांचा आणि माझा स्वतःचा व्यक्तिगत संबंध 24 वर्षापूर्वी आला। नर्मदेच्या घाटीमध्ये पहिलं घर जेव्हा पडलं तेव्हा 21 दिवसाची जेव्हा जेल मला झाली आणि त्यावेळेस ज्या पद्धतीनं पोलिसांचं आणि शासनाचं दमन ते आम्ही नर्मदेच्या घाटीमध्ये बघत होतो, तेव्हा नानांनी पहिल्यांदा या देशामधली न्याय व्यवस्था जर दलित, आदिवासी, कष्टकऱ्यांच्या विरोधामध्ये असेल, कष्टकऱ्यांच्या विरोधात असेल तर त्या न्याय व्यवस्थेची मस्ती मी उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि असं म्हणत ज्या पद्धतीनं न्यायालयाला प्रश्न विचारले आणि जी केस नर्मदेची तयार केली त्याच्या धर्तीवरती सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढू शकलो आणि नर्मदेमधल्या घाटीतल्या सर्व विस्थापितांना, प्रकल्पग्रस्तांना आम्ही न्याय देऊ शकलो। त्याचं कायदेशीर सल्ला देण्याचं आणि ती नीव उभं करण्याचं काम नानांनी केलं आणि त्याचं सगळं श्रेय हे एन डी नानांना झाले। कॉम्रेड शरद पाटलांनी त्यांच्या असंतोष या घराच्या गच्चीवरती एन डी नानांची आणि माझी ओळख करून दिली। तेव्हा मी विद्यार्थी चळवळीत होतो आणि तेव्हापासून ते परवा 17 तारखेला संध्याकाळी 5 वाजता त्यांचा फोन आला आणि त्यांनी तू कुठं आहेस आणि धुळ्यात कधीपर्यंत येतोस असं विचारलं। आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी सांगितलं की येताना दुष्काळाच्या मॅन्युअलमध्ये ज्या नवीन सुधारणा झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आपल्याला रिपिटिशन करावी लागेल, तर त्याच्या संदर्भातलं मॅन्युअलचं दुरुस्ती झालेल्या मॅन्युअलच्या 2 प्रती घेऊन ये, एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी। नाना आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, दलित, झोपडपट्टीधारक, भूमिहीन या सर्वांसाठी आयुष्यभर लढत राहिले आणि कधी पोलीस असो, वन खातं असो, राज्यकर्ते असो, कोणत्याही दडपशाहीच्या विरोधामध्ये आम्हाला कधी लढताना भीती वाटली नाही। याचं कारण आम्हाला माहीत होतं की आमच्या मागे नाना उभे आहेत।